नमस्कार मित्रांनो, या टेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फिंगरप्रिंट स्कॅनर ॲप विषयी. म्हणजे तुम्ही हे ॲप डाउनलोड करूच नका, कारण मी आता दाखवते ते बघून तुम्ही करणारच नाही ॲप डाउनलोड. ते कोणीही म्हणजे कोणीही आता तुमचा मोबाईल हा चोरीला किंवा गेला किंवा हरवला समजा, कोणीही ते उघडू शकते असे ॲप आहे. त्यामुळे तुम्ही हे ॲप डाउनलोड करणारच नाही हा व्हिडिओ पाहिल्यावर. नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲप आहे, आपण बघत आहे सायन्स फॅक्ट. चला चालू करूया. मी पहिल्यापासून हे सेट करून ठेवलेलं ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हे करू शकता. चालू केलं, आता फिंगरप्रिंट स्कॅनर ॲप. हे बघा, हे ॲप आहे, तुम्ही बघू शकता प्ले स्टोअरवर. आता इथं स्कॅन नंबर आता मी पहिला केल्या मला माहीत नव्हतं. मी तर पहिला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इथं केलं. स्कॅन नंबर म्हणजे आपल्याला किती वेळा हे करायचं आहे. आता मगाच मी 5 सेट केलेले, आता मी 1 केलं तर 1 पण होऊ शकते. एकदा फक्त त्याच्यावर दाबून बोट ठेवले की मग ते अनलॉक होणार. आता मी तुम्हाला दाखवतो. ओके, आता प्रिव्ह्यू करतो. आता मी ह्या बोटाचं सेट केलेलं, आता तुम्हाला दाखवतो. आता मधलं बोट ठेवलं तरी आता अनलॉक होतं बघा. हे बघा, अनलॉक. आता प्रिव्ह्यू. आता मी हे लास्ट बोट ठेवलं तरी अनलॉक होणार. 5 पेक्षा जास्त झालंय, चुकून अनेकदा बघूया. हे बघा कसं झालं. आता प्रिव्ह्यू करतो. आता मी डाव्या हाताचं म्हणजे लेफ्ट हँडचं हे बोट ठेवतो मधलं. हे बघा, आता मी समजा माझा आता मी असा हात ठेवला समजा, तर आता बघा 3 4 5. हे बघा, सहजरित्या कोणीही करू शकते हे. आता सगळ्यांना पूर्ण जगभरात सगळं वाढत चाललंय नेटचं प्रमाण. सगळ्यांना माहिती फिंगरप्रिंट स्कॅनर ते सगळ्यांना. आता प्ले स्टोअरवर हे भरपूर असे ॲप उपलब्ध आहेत. अशा प्रकारे भरपूर आहेत, म्हणजे कोणीही चोरीला गेलं की लगेच हे होऊ शकतात आपले मोबाईल. त्यामुळं आपल्या मोबाईलमधला सगळा डाटा जाऊ शकतो. त्यामुळं आपण हे ॲप डाउनलोड करूच नका. आता सॅमसंग सारखे मोबाईल, ॲपल सारखे मोबाईल पहिल्यापासून फिंगरप्रिंट स्कॅनर असतात तेच चांगले. कारण आपण ॲप डाउनलोड करायला गेले की एक सुद्धा आपल्याला खात्री देऊ शकत नाही ते ॲप. म्हणजे हॅक होऊ शकतं ते, किंवा त्याचा पासवर्ड हॅक होऊ शकतो, किंवा फिंगरप्रिंट स्कॅनर असं हॅक होऊ शकतात. त्यामुळं करू नका हे ॲप. आता पहिला जेव्हापासून असतात मोबाईल म्हणजे सॅमसंग मोबाईलमध्ये आता नवीन S8 प्लस आल्यात, आयफोन 7, आयफोन 5, आयफोन 6 याच्यात पहिल्यापासून असतात फिंगरप्रिंट स्कॅनर. त्यामुळे ते त्याच्यात होणार नाही, कारण त्याच्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. हे स्कॅनर साधे फक्त हे आपले हेच म्हणजे आपल्या बोटाने फिंगरप्रिंट हे करून घेत नाही, त्याचे स्कॅन करून घेत नाही पहिला. म्हणजे हे काही कुठलेही ऑब्जेक्ट ठेवला तुम्ही सहज, काय पण असं मी आता असं ठेवलं तर 5 वेळा फक्त झाली की ते अनलॉक होणार. हे बघा, अनलॉक झालं. आता इथं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे फिंगरप्रिंट स्कॅनर हे ॲप मी सहज मला पाहिजे होतं, मला बघूया म्हणलो. आता सगळ्या मोबाईलवर सगळी म्हणतात फिंगरप्रिंट स्कॅनर. तर काय करू, बघूया. मी सहज म्हणलं बघतो. आता तर बघितलं, तर मी करून बघितलं आणि सहज मी दुसऱ्या बोटानं करून बघितलं सहज, तर त्याच्यावर हे झालं. मग मला कळालं की ॲप हे असंच आहे. मग सगळ्या बोटांनी करून बघितलं, सगळ्या असा हात ठेवला, ते असा हात ठेवला, हे न करून बघितलं असं या बोटांनी. तर मित्रांनो, हे ॲप करू नका. पहिल्यापासून असतं तेच चांगलं असतं. आता सॅमसंग मोबाईल आहे, आता सॅमसंग S8 प्लसला पाठीमाग इथं फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, एक कॅमेरा आहे, आणि पाठीमाग इथं फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. असं आपण सेट केलेलं असं झाल्या हे होणार. ते झाल्या म्हणजे हे होणार फिंगरप्रिंट स्कॅनरचं. आता आयफोनला ते इथंच आहेत, ते फिंगरप्रिंट स्कॅनर इथं आलेलं. आता नवीन गुगल पिक्सेलचा कॅमेरा आहे गुगलचा, त्याला पण इथं आहे. त्याला इथं मध्ये आहे, म्हणजे सहजरित्या येतात आहे. पण सॅमसंग S8 प्लसने काय म्हणजे सॅमसंगने ही चूक केली की इथंच फिंगरप्रिंट स्कॅनर घेतला. ह्या बाजूला मी पण बघितलं नाही तरी इथं घेतला. म्हणजे आपला हात सहजरित्या पोहोचत नाही त्याप्रमाणे, आपलं चुकू शकतं ते. आता असं घेतलाय, चुकू शकतं. पण गुगल पिक्सेलनं इथे घेतलंय, ते आपण सहजरित्या असं ठेवून हे करू शकतो. तर मित्रांनो, माझा या व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू होता की तुम्ही हे ॲप डाउनलोड करू नका. मी अनेकदा दाखवतो. आता मी असे फिंगर बदलले,
फोन लॉक झालं चुकून. हे 4 वेळा. आता एक चालू करतो. ओके, हँग झाला जरा फोन. या मोबाईल में हँग होत आहे. हँग हँग होत आहे. 1 मिनिट. हे बघा, हे असे ॲप आहेत की मोबाईल हँग करतात. माझा मोबाईल हँग झालाच आता ह्याच्यामुळं. तर बघा, तुम्ही हे ॲप डाउनलोड करू नका. तुम्हाला पाहिजे असेल तर एक वर सगळ्यात चांगले ॲप आहेत म्हणजे प्ले स्टोअरवर, मग त्याच्यात जाऊन करू शकता. हे असे खाली सगळ्यात ॲप येतात तेच करूच नका. आणि तिथं पहिला कमेंट्स वाचा किंवा त्याचं काय आहे, किती MB आहे त्याच्यावरनं पण ठरवू शकता. कारण हे ॲप चांगले नाहीत, कोणी सुद्धा हे करू शकता. हे बघा, अजूनही हँग झाल्यानंतर मला ही भीती वाटेल मोबाईलचीच. हँग करून टाकला मोबाईल फिंगरप्रिंट स्कॅनरनं. याच्यात व्हायरस शिरू शकतात. हे नेटवरचे याच्यातनं हॅकर्स पण येऊ शकतात असं आपण म्हणू शकतो. कारण हॅकर्स आपला डेटा पूर्ण मोबाईलमधला घेऊन जाऊ शकतात त्या असल्या ॲपमुळं. बघा काय झालं, माझा ॲप काय झालं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी रोज अशा प्रकारे व्हिडिओ घेऊन येतो. जय हिंद, वंदे मातरम.